तर 10 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या महा-टी-ई-टी शिक्षक पात्रता परीक्षा 2024साठी आपण 2 फास्ट ट्रॅक बॅच अक्षय गोरे आपल्या प्ले स्टोअर ॲपवर लॉन्च केलेले आहेत. या बॅचेस तुम्ही एक्झामच्या आधीच्या रात्री देखील पाहिल्या तरी देखील तुमचा एक्झाममध्ये नक्कीच स्कोर वाढेल याची मला खात्री आहे. तर कमीत कमी वेळेच्या ह्या बॅच असणार आहे. त्याच्यामधली पहिली बॅच आहे थेरॉटिकल बॅच. या बॅचमध्ये आपल्याला संपूर्ण बालमानसशास्त्र पेपर 1 पेपर 2 साठी थेरी भेटणार आहे, प्लस PDF तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशनवर डाउनलोड करता येणार आहेत. तर PYQवर आधारित ज्या काही महत्त्वाच्या नोट्स आहेत त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत आणि सर्व संकल्पना, उपपत्ती, पद्धती या सर्वांना एकत्रित करून ही बॅच तयार करण्यात आली आहे. या बॅचची किंमत असणार आहे ₹99. तर 199 किंमत आहे, परंतु या ठिकाणी पहिल्या 150 विद्यार्थ्यांसाठी ₹99 ही किंमत असणार आहे आणि या बॅचची व्हॅलिडिटी तुम्हाला 3 महिन्यांसाठी भेटणार आहे आणि तुम्ही ही बॅच कितीही वेळा पाहू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला वॉच टाईम तुम्हाला अनलिमिटेड ठेवण्यात आलेला आहे. 2 किंवा 3 वेळेस पाहण्यासाठी म्हणून ही बॅच नाही, तर तुम्ही 3 महिन्यामध्ये कितीही वेळा ही बॅच पाहू शकता. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय गोरे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान संपूर्ण शालेय ज्ञान रिव्हिजन 5वी ते 8वी याचा दुसरा भाग पाहणार आहोत. तर येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा 2024साठी आपण ही सर्व PDF आपल्या अक्षय गोरे ॲपवर आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन PDF डाउनलोड करू शकता आणि वाचू शकता आणि तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी विज्ञान या विषयामध्ये 5वी ते 8वीचे सर्व प्रश्न आपण एकत्रित करून दिलेले आहेत. याबाहेर तुमच्या एक्झाममध्ये प्रश्न जाणार नाहीत, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक व शेवटपर्यंत पहा. येणाऱ्या एक्झाममध्ये नक्कीच तुमचे मार्क्स वाढतील. सुरुवात करू या व्हिडिओला. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 100पर्यंतचे प्रश्न पाहिले होते. आता आपण पाहूया प्रश्न क्रमांक 101. चंद्र दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो? उत्तर आहे 50 मिनिटे. चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी करण्यास किती दिवस लागतात? उत्तर आहे 27.3 दिवस. यानंतर चंद्र व पृथ्वी यामधील सरासरी अंतर किती आहे? उत्तर असणार आहे 3,84,000 किलोमीटर. एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंतचा काळ किती दिवसांचा असतो? उत्तर आहे 29.5 दिवसांचा असतो. यानंतर प्राचीन भारतीय खगोल अभ्यासकांनी किती नक्षत्रांची कल्पना मांडली आहे? उत्तर आहे 27 नक्षत्रांची कल्पना मांडलेली आहे. यानंतर सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान किती अंश सेल्सिअस आहे? तर 6000 अंश सेल्सिअस आहे. प्लुटोला बटू ग्रहाचा दर्जा केव्हा देण्यात आला? उत्तर आहे 2006 या वर्षी. सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता? उत्तर असणार आहे बुध ग्रह. यानंतर सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? उत्तर आहे गुरु ग्रह. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 111. गुरु या ग्रहाचे एकूण उपग्रह किती आहेत? उत्तर आहे 79 आहेत. पाण्यापेक्षा कमी घनता असलेला ग्रह कोणता? उत्तर आहे शनिग्रह आहे. यानंतर कोणत्या 2 ग्रहादरम्यान लघु ग्रह आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे. मंगळ आणि गुरु यांच्या दरम्यान लघु ग्रह असणार आहेत. यानंतर हॅले हा धूमकेतू किती वर्षांनी दिसतो? तर 76 वर्षांनी दिसतो आणि आत्ता तो 2062 या वर्षी दिसणार आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. यानंतर भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट केव्हा सोडण्यात आला होता? उत्तर असणार आहे 19 एप्रिल 1975 या वर्षी सोडण्यात आला होता. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 116. जैवविविधतेच्या संरक्षणासाठी ब्राझीलमधील रिओ दी जेनेरो येथे कोणत्या साली वसुंधरा परिषद घेण्यात आली? उत्तर आहे 1992 या वर्षी. यानंतर GMRT याचे विस्तारित रूप काय आहे? जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप म्हणजे काय आहे? GMRT. दाबाचे एकक म्हणजे युनिट काय आहे? तर न्यूटन प्रति मीटर वर्ग. न्यूटन प्रति मीटर वर्ग हे दाबाचं एकक आहे. यानंतर होकायंत्राचा प्रथम वापर कोणी केला? तर चीन आणि जे ग्रीक दर्यावर्दी होते त्यांनी होकायंत्राचा सर्वात प्रथम वापर केलेला होता. यानंतर पाहूया जॉन डाल्टनने अणुसिद्धांत केव्हा मांडला? जॉन डाल्टन यांनी 1808 या वर्षी अणुसिद्धांत मांडला होता. यानंतर प्रश्न क्रमांक 121. J.J. थॉम्सन या ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञाने अणुसिद्धांत केव्हा मांडला? उत्तर आहे 1897 या वर्षी मांडला होता. यानंतर अणूच्या केंद्रकामध्ये कोणते कण असतात? तर प्रोटॉन्स असतात आणि न्यूट्रॉन्स असतात केंद्रकामध्ये. ठीक आहे. तर 123 अणुवस्तुमानांक म्हणजे काय आहे? तर प्रोटॉन अधिक न्यूट्रॉन. प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन म्हणजे काय असणार आहे? अणुवस्तुमानांक असणार आहे. काही मूलद्रव्यांचा अणुक्रमांक सारखा असून अणुवस्तुमानांक भिन्न असतो. अणुक्रमांक सारखा असतो, अणुवस्तुमानांक भिन्न असतो. तर त्या मूलद्रव्यांना काय म्हणतात? तर समस्थानिके असं त्यांना आपण म्हणतो. कोणत्या मूलद्रव्याचे समस्थानिक अणुभट्ट्यामध्ये इंधन म्हणून वापरले जाते? उत्तर असणार आहे युरेनियम. यानंतर कर्करोगाच्या उपचारासाठी कशाचे समस्थानिक वापरतात? तर कोबाल्टचे समस्थानिक वापरतात. आयोडीनच्या समस्थानिकाचा वापर कुठे केला जातो? तर गलगंडाच्या उपचारासाठी केला जातो. प्रत्येक मूलद्रव्याची इतर मूलद्रव्याशी संयोग पावण्याच्या क्षमतेला काय म्हणतात? तर संयोज असे म्हणतात. यानंतर रासायनिक अभिक्रियेत तयार होणाऱ्या पदार्थांना काय म्हणतात? उत्पादिते असं म्हणतात. रासायनिक अभिक्रियेमध्ये जे भाग घेतात त्यांना काय म्हणतात? तर अभिक्रियाकारक असे म्हणतात. रासायनिक अभिक्रियेमध्ये तयार होणाऱ्या पदार्थांना उत्पादिते म्हणतात. रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेणाऱ्या पदार्थांना काय म्हणतात? तर अभिक्रियाकारक असे म्हणतात. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. ज्या अभिक्रियेत 2 किंवा अधिक अभिक्रियाकारकांपासून फक्त एकच उत्पादित तयार होतं, 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त रिॲक्टंट्स असतात, अभिक्रियाकारक असतात आणि त्याच्यापासून एकच उत्पादित म्हणजे प्रोडक्ट तयार होतो, त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात संयोग अभिक्रिया. त्याला काय म्हणतात? संयोग अभिक्रिया असं म्हणतात. यानंतर
पाहूया प्रश्न क्रमांक 132. ज्या अभिक्रियात एका पदार्थाचे अपघटन होते व त्यापासून 2 किंवा अधिक उत्पादिते मिळतात. पदार्थाचं अपघटन होतं, 2 किंवा अधिक त्या ठिकाणी अभिक्रियाकारक मिळतात, त्याला काय म्हणतात? अपघटन अभिक्रिया असे म्हणतात. यानंतर ज्या अभिक्रियेमध्ये एक घटक दुसऱ्या घटकाला विस्थापित करतो आणि तो वेगळं करतो, त्याला काय म्हणतात? तर विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. ज्या अभिक्रियेमध्ये मूलद्रव्याशी किंवा संयुगाशी ऑक्सिजनचा संयोग होतो व संयुगातून हायड्रोजन गमावला जातो. लक्षात ठेवा, फक्त लक्षात ठेवा, शेवटी हायड्रोजन गमावला जातो एवढंच लक्षात ठेवा. उत्तर असणार आहे ऑक्सिडीकरण. हायड्रोजन गमावला जातो म्हटलं की काय होतं? ऑक्सिडीकरण होतं. बाकी पहिलं वाक्य उरलेलं सेमच असणार आहे. यानंतर पहा, ज्या अभिक्रियेमध्ये मूलद्रव्याशी किंवा संयुगाशी हायड्रोजनचा संयोग होतो किंवा संयुगातून ऑक्सिजन गमावला जातो. पहा, ऑक्सिजन गमावला म्हणजे क्षपन क्रिया आणि हायड्रोजन गमावला म्हणजे ऑक्सिडीकरण क्रिया. ठीक आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं, ऑक्सिजन गमावला म्हणजे ऑक्सिडीकरण क्रिया आहे का? तर नाही. ऑक्सिजन गमावला म्हणजे क्षपन क्रिया आणि हायड्रोजन गमावला म्हणजे ऑक्सिडीकरण त्या ठिकाणी होतं. यानंतर प्रश्न क्रमांक 136. जो पदार्थ अभिक्रियेत प्रत्यक्ष भाग घेत नाही पण त्याच्या केवळ उपस्थितीमुळेच अभिक्रियेचा वेग वाढतो, त्यास काय म्हणतात? उत्प्रेरक. इंग्लिशमध्ये आपण कॅटलिस्ट हा शब्द लक्षात ठेवा. जो पदार्थ अभिक्रियेमध्ये प्रत्यक्ष भाग घेत नाही परंतु त्याच्या केवळ उपस्थितीमुळेच अभिक्रियेचा वेग वाढतो, त्याला काय म्हणतात? उत्प्रेरक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 137. वनस्पती तेलापासून वनस्पती तूप करण्यासाठी कोणते उत्प्रेरक वापरतात? पहा, रेनी निकेल वापरतात. यानंतर ऑक्सिजन तयार करताना कोणते उत्प्रेरक म्हणजे कॅटलिस्ट वापरलं जातं? तर मॅग्नीज डायऑक्साईड. आत्ताच आपण उत्प्रेरकाची व्याख्या पाहिलेली आहे. उत्प्रेरक म्हणजे काय? तर कॅटलिस्ट. पहा, या ठिकाणी प्रश्न काय आहे? ऑक्सिजन तयार करण्यासाठी कोणते उत्प्रेरक वापरले जाते? जे आहे मॅग्नीज डायऑक्साईड. उत्प्रेरक म्हणजे काय? जो पदार्थ अभिक्रियेमध्ये, ठीक आहे, रिॲक्शनमध्ये प्रत्यक्ष भाग घेत नाही परंतु त्याच्या केवळ प्रेझेन्समुळं, उपस्थितीमुळं अभिक्रियेचा वेग वाढतो. ठीक आहे, इन्क्रीजेस द स्पीड ऑफ द रिॲक्शन. ठीक आहे, तर रिॲक्शनचा वेग वाढतो, अभिक्रियेचा वेग वाढतो, त्याला काय म्हणतात? उत्प्रेरक असं म्हणतात. आणि ऑक्सिजन तयार करताना कोणतं उत्प्रेरक वापरतात? तर मॅग्नीज डायऑक्साईड हे उत्प्रेरक त्या ठिकाणी वापरलं जातं. यानंतर ज्या अभिक्रियेतून उष्मा शोषली जाते त्यांना काय म्हणतात? उष्माग्राही. यानंतर ज्या अभिक्रियेतून ऊर्जा बाहेर पडते त्यास काय म्हणतात? उष्मादायी. ठीक आहे, शोषली जाते म्हणजे उष्माग्राही आणि ऊर्जा बाहेर पडते, ठीक आहे, उष्णता बाहेर पडते, त्याला काय म्हणतात? उष्मादायी. महत्त्वाचा प्रश्न, पेशीचा शोध कोणी लावला? रॉबर्ट हुक यांनी 1665 लावला होता. वनस्पतीची पेशीभित्तिका कशाने बनलेली असते? सेल्युलोजनी बनलेली असते. यानंतर शिंबाधारी वनस्पतीच्या गाठीत कोणते जीव असतात? तर रायझोबियम असतात. यानंतर शैवालाचा एकपेशीय प्रकार कोणता आहे? तर डायटम हा शैवालाचा एकपेशीय प्रकार आहे. यानंतर 1929 पेनिसिलियमचा शोध कोणी लावला? तर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलियमचा शोध लावला होता. 1929 हे वर्ष होतं. यानंतर पोलिओच्या विषाणूपासून लस कोणी निर्माण केली? उत्तर आहे साल्क आणि सेबिन. ठीक आहे, या ठिकाणी शोध आहेत आणि शोधकर्ते आहेत. लक्षात ठेवा, एक्झाममध्ये विचारलं जातं. बाकीच्या स्पर्धा परीक्षांमध्ये देखील हे प्रश्न विचारले जातात. 1929 पेनिसिलियमचा शोध कोणी लावला? अलेक्झांडर फ्लेमिंग. पोलिओच्या विषाणूपासून लस कोणी तयार केली? साल्क आणि सेबिन यांनी. यानंतर क्षयासंबंधीचा DOT म्हणजे डॉट याचं विस्तारित रूप काय आहे? डायरेक्ट ऑब्झर्वेशन ट्रीटमेंट. क्षयासंबंधी तुम्ही TVवर ॲडव्हर्टायझिंगमध्ये पाहिलं असेल डॉटचं. ठीक आहे, डॉटचे ॲडव्हर्टायझिंग पाहिले असेल. DOT म्हणजे काय आहे? डायरेक्ट ऑब्झर्वेशन ट्रीटमेंट. यानंतर प्रश्न क्रमांक 148 पाहूया. 1986 साली एड्सच्या विषाणूंचा शोध कोणी लावला? तर फ्रान्समधील डॉक्टर मॅन्टेनियर आणि अमेरिकेतील डॉक्टर गॅलो. ठीक आहे, तर फ्रान्समधील डॉक्टर कोण आहेत? तर ते आहेत मॉन्टेनियर आणि अमेरिकेतील डॉक्टर आहेत गॅलो. यांनी 1986 साली एड्सच्या विषाणूंचा शोध लावला होता. यानंतर प्रश्न क्रमांक 149. जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक एड्स नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात केव्हा केली? 1986 या वर्षी केलेली आहे आणि तो कार्यक्रम भारताने केव्हा सुरू केला? त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे 1987 या वर्षी भारताने तो कार्यक्रम सुरू केलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 151. रस्त्याच्या कडेला चमकणारे दिशादर्शक असतात ते कोणता पेंट लावून तयार करतात? तर तो पेंट असतो फ्लोरोसेंट पेंट असतो. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 152. घड्याळात वापरले जाणारे बटन सेल कोणत्या नावाने ओळखले जातात? जे छोटे सेल असतात, बटन सेल असतात, त्यांना काय म्हणतात? लिथियम सेल असे म्हणतात.
चुंबकीय क्षेत्रात होणारे बदल आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या विद्युत प्रवाहाच्या क्रियेला काय म्हणतात? तर चुंबकीय प्रवर्तन असं म्हणतात. एखाद्या द्रव पदार्थाला त्याच्या उत्कलनांकापर्यंत तापून नंतर त्याच्या वाफेला थंड करून पुन्हा द्रव पदार्थ मिळवण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? ऊर्ध्वपतन असं म्हणतात. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. खनिज तेलासाठी वापरली जाणारी एखाद्या द्रवात जर अनेक पदार्थ विरघळले असतील तर ते सर्व वेगळे करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? तर प्रभाजी ऊर्ध्वपतन असे त्याला पण म्हणू शकतो. किंवा पद्धत जी आहे त्या पद्धतीमध्ये काय केलं जातं? खनिज तेल काढण्यासाठी एक पद्धत वापरली जाते ज्याच्यामध्ये एखाद्या द्रवात जर अनेक पदार्थ विरघळलेले असतील तर ते वेगळे केले जातात आणि खनिज तेल मिळवलं जातं. ठीक आहे, त्याच्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? तर प्रभाजी ऊर्ध्वपतन ही पद्धत आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 156. पदार्थापासून तार काढण्यात येणाऱ्या गुणधर्माला काय म्हणतात? तर उत्तर आहे तन्यता असे म्हणतात. तर पहा, पदार्थापासून तार काढण्यात येण्याच्या गुणधर्माला काय म्हणतात? तर तन्यता असे म्हणतात. यानंतर महत्त्वाचा प्रश्न, 1.27 ग्रॅम प्लॅटिनमपासून किती तार काढण्यात आलेली आहे? हा रेकॉर्ड आहे 2.5 किलोमीटर. ठीक आहे, तर पदार्थापासून तार काढता येते त्याला तन्यता असं म्हणतात. आणि 1.27 प्लॅटिनमपासून आत्तापर्यंत जास्तीत जास्त किती तार काढण्यात आलेली आहे? 2.5 किलोमीटर इतकी तार काढण्यात आलेली आहे. यानंतर अग्निरोधक यंत्रात कोणत्या वायूचा उपयोग होतो? अग्निरोधक यंत्रामध्ये कार्बन डायऑक्साईड CO2चा उपयोग होतो. मार्श गॅस म्हणजे काय आहे? तर मिथेन आहे, CH4 आहे. गोबर गॅस संयंत्रणेतून कोणता वायू मिळतो? तर गोबर गॅस संयंत्रणेतून मिथेन हा वायू आपल्याला मिळतो. हरितगृह परिणाम धोका ग्रीन हाऊस इफेक्ट कोणत्या वायूच्या वाढत्या प्रमाणामुळे आहे? खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे. हरितगृह परिणाम धोका म्हणजेच काय? ग्रीन हाऊस इफेक्ट कोणत्या वायूच्या वाढत्या प्रमाणामुळे आहे? उत्तर असणार आहे कार्बन डायऑक्साईड या वायूच्या वाढत्या प्रमाणामुळे आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 162. विजेच्या बल्बमध्ये कोणत्या वायूचा उपयोग करतात? उत्तर आहे अर्गॉन या वायूचा उपयोग करतात. कमी तापमान मिळवण्यासाठी कोणता वायू वापरतात? उत्तर आहे हेलियम हा वायू वापरतात. जाहिरातीसाठी असलेल्या दिव्यामध्ये कशाचा वापर करतात? जेव्हा आपण रस्त्यावर असतो तेव्हा बऱ्याच ठिकाणी बॅनर लावलेले असतात, त्याच्यामध्ये दिवे असतात, तर त्याच्यामध्ये निऑन हा त्या ठिकाणी वापरला जातो. जाहिरातीसाठी असलेल्या दिव्यामध्ये कशाचा वापर करतात? तर निऑनचा वापर करतात. पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कोणत्या मातीमध्ये कमी असते? लक्षात ठेवा, रेताड या मातीमध्ये कमी असते. आणि पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कोणत्या मातीमध्ये सर्वात जास्त असते? तर चिकन मातीमध्ये सर्वात जास्त ही क्षमता असते. यानंतर भारत सरकारने सामाजिक वनीकरण प्रकल्पाची सुरुवात, सामाजिक वनीकरण प्रकल्प लक्षात ठेवा, याची सुरुवात केव्हा केलेली आहे? 1976 या साली भारत सरकारने सुरुवात केलेली आहे सामाजिक वनीकरण प्रकल्पाची. जागतिक मधुमेह दिवस केव्हा असतो? 14 नोव्हेंबर. लक्षात ठेवा, जागतिक मधुमेह दिवस 14 नोव्हेंबर. सजीवांच्या पेशी किंवा सजीवांची कृत्रिम पद्धतीने वाढ करणे यास काय म्हणतात? सजीवांच्या पेशींची किंवा सजीवांची कृत्रिम पद्धतीने वाढ करायचं याला काय म्हणतात? तर याला टिश्यू कल्चर असं म्हणतात. हाडांपासून खते तयार केली जातात त्यास काय म्हणतात? तर त्याला काय म्हणतात? बोन मिल असं म्हणतात. यानंतर अंडे मिळवण्यासाठी ज्या कोंबड्यांना वाढवलं जातं त्यांना काय म्हणतात? लेयर्स असं म्हणतात. आणि मांस मिळवण्यासाठी ज्या कोंबड्यांना वाढवलं जातं त्यांना बॉयलर असं म्हणतात. लेयर्स म्हणजे अंडे मिळवण्यासाठी आणि मांस मिळवण्यासाठी बॉयलर कोंबड्यांना वाढवलं जातं. यानंतर प्रश्न क्रमांक 173. खाण्यासाठी फलित नसलेल्या अंड्यांना काय म्हणतात? टेबल एग्ज असं म्हणतात. समुद्रात आढळणाऱ्या कोणत्या प्राण्यापासून मोती मिळवले जातात? ऑयस्टर या प्राण्यापासून मोती मिळवले जातात. कोणत्या झाडावर वाढणारी किडे लाखेची निर्मिती करतात? निवडुंग आणि पळस दोन झाडांचं नाव लक्षात ठेवा. कोणत्या झाडावर वाढणारे किडे लाखेची निर्मिती करतात? तर निवडुंग आणि पळस या झाडावर जे किडे त्या ठिकाणी वाढतात ती लाखेची निर्मिती करतात. कोणत्या किड्यांपासून तलम रेशीम मिळते? तर तुतीची पाने खाणारे जे किडे आहेत त्यांच्यापासून तलम रेशीम आपल्याला मिळवता येते. लक्षात ठेवा, तुतीची पाने खाणारे जे किडे आहेत त्यांच्यापासून तलम रेशीम मिळते. आणि कोणत्या किड्यांपासून आपल्याला मजबूत रेशीम मिळते? तर ऐनाची पाने खाणाऱ्या किड्यांपासून मजबूत रेशीम मिळते. गोड्या पाण्यातील कोणते मासे आढळतात? पहा, गोड्या पाण्यामध्ये कटला, रोहू, कार्प आणि मृगल हे मासे असतात. तर खाऱ्या पाण्यामध्ये कोणते मासे असतात? चॅनॉस, खसी, मुर्दुशी आणि रेवणी या ठिकाणी हे मासे आढळतात. यानंतर जर तुम्हाला ही PDF पाहिजे असेल तर अक्षय गोरे हे ॲप आपलं प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला ही PDF भेटून जाईल. ठीक आहे, जे आपण लेक्चर्स घेणार आहोत इथून पुढं जे आत्तापर्यंत लेक्चर घेतलेले आहेत ते सर्व PDF आपण अक्षय गोरे ॲपवर त्या ठिकाणी पोस्ट करूया. फ्रीमध्ये त्या ठिकाणी असणार आहे, त्यासाठी कोणतेही पैसे लागणार नाहीत. तसेच येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी आपण 25+ टेस्ट सिरीज सर्व विषयांच्या त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या देखील फ्री असणार आहेत. आणि तुम्ही त्या सोडून एक्झाममध्ये कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला कोणत्या विषयामध्ये विचारले जातात त्या ठिकाणी तुम्हाला कळणार आहे. आणि तुमच्या प्रश्नांची प्रॅक्टिस होणार आहे. कदाचित त्यामधले प्रश्न एक्झाममध्ये येतील. ठीक आहे, आणि आपण आपल्या
अक्षय गोरे ॲपवर मानसशास्त्राची जी बॅच लॉन्च केलेली आहे फास्ट ट्रॅक रिव्हिजनची बॅच, ती नक्की घ्या. जर तुम्ही आतापर्यंत घेतली नसेल तर तुम्ही पहिल्यांदा जाऊन ॲपवर चेक करा. त्या ठिकाणी तुम्हाला त्या बॅचबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. ठीक आहे. आतापर्यंत आपण इतक्या वर्षामध्ये आपली पुस्तके, क्लासेस, शिक्षणावर मोठ्या प्रमाणात खर्च करून देखील आपल्याला निकाल आलेला नाही, असं बऱ्याच विद्यार्थ्यांचं, शिक्षक मित्रांचं मत आहे. शिक्षक भरती एकतर खूप वर्षातून आपल्याला एकदा निघताना पाहायला मिळते. त्यानंतर TET, टेट या सर्व एक्झाम आपल्याला पास करायच्या असतात. एकदा चान्स गेला की त्याच्यानंतर आपल्याला खूप वर्ष वेट करावं लागतो. जर तुम्ही कोर्स घेण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी क्लास केला असेल, त्याच्यामध्ये क्लास करूनसुद्धा बऱ्याच मुलांना आत्तापर्यंत निकाल आलेला नाही, तर त्यांच्यासाठी तुमचा जास्त वेळ न घेता की 1 महिन्याची बॅच लॉन्च करा, 15 दिवसांचा एक विषय शिकवा, अशा प्रकारे न करता तुम्हाला फक्त त्या ठिकाणी 3 तासामध्ये सर्व आपलं सिलेबस कव्हर करून दिलेला आहे. ठीक आहे. त्या बॅचमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारे तुम्हाला असं वाटणार नाही की आपण बॅच घेतली आणि आपल्याला फायदा झाला नाही, परंतु त्या बॅचमध्ये तुम्ही 2 ते 3 तासामध्ये सर्व सिलेबस कव्हर करू शकणार आहात, पेपर 1चा आणि पेपर 2चा. त्यानंतर तुम्हाला कुठलीही बॅच करायची गरज लागणार नाही. हे मी सांगत नाही, ज्यांनी कोर्स घेतला आहे किंवा जर तुम्ही कोर्स घेतला आणि तुम्हाला जर समजा तो कोर्समध्ये जास्त काही गोष्टी फायदेशीर नाही वाटल्या, आवडल्या नाहीत, तर मला तुम्ही डायरेक्ट मेसेज करा, आपण तुमचं त्या ठिकाणी पेमेंट रिटर्न करू. पण असा कोणाचाही मेसेज येणार नाही याची मला खात्री आहे, कारण मागच्या 4 वर्षापासून जे मी मानसशास्त्र या ठिकाणी यूट्यूबवर शिकवतो आहे, त्याच्यातून कमीत कमी वेळेमध्ये आणि तुम्हाला जास्तीत जास्त रिव्हिजन होण्यासाठी म्हणून एक परिपूर्ण असा कोर्स त्या ठिकाणी तयार केलेला आहे. त्याची 199 किंमत ठेवण्यात आली होती, परंतु आता आपण त्याची किंमत ₹99 केलेली आहे, ज्यामुळं तुम्ही सगळे ती बॅच विकत घेऊ शकता. आणि बॅच घेतल्यानंतर नक्की तुम्हाला बॅच कशी वाटली ते देखील सांगा, काही प्रॉब्लेम नाही. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. ठीक आहे. तर हे सगळं ॲडव्हर्टायझिंगचा भाग तुम्हाला वाटत असेल, परंतु मित्रांनो, दुसऱ्याची ॲडव्हर्टाईज करण्यापेक्षा आपण जे शिकवलं आहे त्याच्यावर आपला विश्वास असतो. त्यामुळं आपल्या चॅनलवर आपल्याच ॲपबद्दल आपण माहिती सांगत असतो. ठीक आहे. असं नाही की आपण दुसरं कोणतरी शिकवतो आणि मी तुम्हाला माहिती सांगतो या ठिकाणी जाऊन त्याचा कोर्स घ्या किंवा पुस्तकं विकत घ्या, अशा प्रकारे सांगायचं असतं. तर आत्तापर्यंत मला पुस्तकांची ॲडव्हर्टायझिंग किंवा बाकी सर्व गोष्टी, शिक्षक भरतीमधील कोर्स यांची ॲडव्हर्टायझिंग करायच्या खूप ऑफर आलेल्या आहेत आणि त्याचे देखील पैसे मिळतात, हे तुम्हाला सगळीकडे माहिती आहे. ठीक आहे. परंतु अशा कुठल्याही प्रकारची विद्यार्थ्यांची दिशाभूल आत्तापर्यंत केलेली नाही. आज 85,000 सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत आणि 85,000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतरही आपण आत्तापर्यंत कधी पेड बॅच घेतलेली नाही किंवा विद्यार्थ्यांना कुठलं पुस्तक घ्या म्हणून आपण मागं लागलो नाही. ठीक आहे. तर 10,000 20,000 सबस्क्रायबर झाले की कुठल्याही यूट्यूबर असू द्या, कुठल्याही शिक्षक असू द्या, यांना खूप साऱ्या ऑफर येत असतात की तुम्ही पुस्तकाचं प्रमोशन करा, ॲपचं प्रमोशन करा, आम्ही तुम्हाला पैसे देऊ, या सगळ्या गोष्टी असतात. परंतु विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये याच्यामुळं आपण जेव्हा स्वतः कोर्स लॉन्च केला आहे आणि आपल्याला आपल्या कोर्सवर विश्वास आहे, तेव्हाच मी सांगतो की घ्या म्हणून. ठीक आहे. आणि त्याची देखील ज्या काही खूप जास्त फीस ठेवण्यात आलेली नाही, त्याची देखील ₹1,000 फीस, ₹2,000 फीस आपण ठेवू शकलो असतो, परंतु तसं काही आपण आत्तापर्यंत केलेलं नाही. इथून पुढे देखील करणार नाही, याची तुम्हाला देखील खात्री आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं विश्वासानं ती बॅच घ्या, तुमचा निकाल येणार ही माझी खात्री आहे. यानंतर चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 180, समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला काय म्हणतात? तर उती असं म्हणतात. सजीवांच्या संघटनाची सर्वोच्च पातळी कोणती आहे? तर जीवावरणीय आहे. यानंतर एकपेशीय सजीवामध्ये डॅश पद्धतीनं प्रजनन होतं. तर विभाजन या पद्धतीनं एकपेशीय सजीवामध्ये, जो की अमिबा आहे पहा, त्याचं विभाजन होतं आणि प्रजनन होतं. प्रश्न क्रमांक 183, शैवाल या वनस्पतीमध्ये कोणत्या पद्धतीने प्रजनन होते? उत्तर असणार आहे खंडीभवन. लक्षात ठेवा, एकपेशीय सजीव जो की अमिबा आहे त्याच्यामध्ये विभाजन या पद्धतीने प्रजनन होतं आणि शैवाल या वनस्पतीमध्ये खंडीभवन या पद्धतीने प्रजनन होतं. यानंतर प्रश्न क्रमांक 184 पाहतोय. हृदयापासून शरीराच्या निरनिराळ्या भागाकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात? ज्या रक्तवाहिन्या हृदयापासून बाकीचे सर्व शरीर आहे त्या ठिकाणी रक्त वाहून नेतात त्यांना काय म्हणतात? धमन्या. लक्षात ठेवा. ठीक आहे. यानंतर सस्तन प्राण्यांच्या हृदयामध्ये किती कप्पे असतात? उत्तर आहे 4 कप्पे असतात. कोणत्या रक्तगटाला सर्वग्राही रक्तगट असे म्हणतात? उत्तर आहे ओ. सर्वग्राही म्हणलं की ओ. डॅश हे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करतं, तर इन्सुलिन. इन्सुलिन हे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करत असतं. शरीरात क्षार व पाण्याचे शोषण कोण करते? उत्तर आहे मोठे आतडे. यानंतर सर्व पिष्टमय पदार्थांचे विघटन होऊन त्याचे कशामध्ये रूपांतर होतं? पिष्टमय पदार्थांचं विघटन होतं आणि त्याचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होत असतं. अजीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो? रातांधळेपणा हा रोग होतो. प्रथिनयुक्त पदार्थांचा मुख्य घटक कोणता? नायट्रोजन. प्रथिनयुक्त पदार्थांचा मुख्य घटक कोणता असणार आहे? नायट्रोजन असणार आहे. सोन्याचे दागिने साधारणपणे किती कॅरेटचे असतात?
22 कॅरेटचे असतात. ठीक आहे. 24 कॅरेटचे जर आपण दागिने बनवले तर ते जास्त नाजूक होतात, डेलिकेट होतात, त्यामध्ये तुटण्याची शक्यता असते. ठीक आहे. थोडंसं त्याला मजबूत बनवण्यासाठी आपण जे डेली यूज करतो त्याच्यासाठी त्याला 22 कॅरेटचं बनवलं जातं. ठीक आहे. एकदम प्युअर 100% प्युअर असतं ते 24 कॅरेटचं सोनं असतं, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, परंतु परत एकदा रिपीट करतो आहे. तर 22 कॅरेटचं आपण काय करतो, तर कधीही आपण साधारणपणे 22 कॅरेटचेच दागिने बनवतो, 24 कॅरेटचे बनवत नाहीत. यानंतर कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी स्कर्वी हा रोग होतो, तर असणार आहे क जीवनसत्वाच्या अभावी स्कर्वी हा रोग होतो. लिंबू, आवळा, संत्री, मोसंबी, हिरव्या पालेभाज्या यामध्ये कोणते जीवनसत्व असते, क जीवनसत्व असते. रक्ताला लाल रंग कशामुळे प्राप्त होतो, तर लोहामध्ये आपल्याला रक्ताला लाल रंग करण्याची क्षमता असते, तर लोहामुळे काय होतं, रक्ताला लाल रंग प्राप्त होतो. यानंतर गर्भवती महिलांमध्ये लोहाच्या अभावामुळे कोणता रोग होण्याची शक्यता असते, तर ॲनिमिया हा रोग लोहाच्या अभावामुळे होण्याची शक्यता असते. जे पदार्थ चवीला तुरट आणि कडू असतात त्यांना काय म्हणतात, आम्लारी असं म्हणतात. आणि अधातूच्या द्रावणामध्ये निळा लिटमस काय होतो, लक्षात ठेवा, अधातू असेल त्याचं द्रावण असेल त्याच्यामध्ये निळा लिटमस काय होतो, लाल होतो. यानंतर लिंबू, संत्री, मोसंबी या फळात कोणते आम्ल असते, सायट्रिक आम्ल असते. यानंतर आपल्या जठरामध्ये कोणते आम्ल असते, हायड्रोक्लोरिक ॲसिड, हायड्रोक्लोरिक आम्ल आपल्या जठरामध्ये असते. चिंचेमध्ये कोणते आम्ल असते, टार्टरिक. ठीक आहे. या ठिकाणी लिंबू, संत्री, मोसंबी यांच्यामध्ये सायट्रिक आणि चिंचेमध्ये टार्टरिक हे आम्ल असते. दह्यामध्ये कोणते आम्ल असते, लॅक्टिक ॲसिड असते, लॅक्टिक आम्ल. यानंतर समुद्राच्या पाण्यात क्षारांचे प्रमाण प्रति लिटर किती असते, तर 35 ग्रॅम इतकं प्रति लिटर प्रमाण असतं. यानंतर एकक पृष्ठभागावर प्रश्न क्रमांक 204 पाहतोय. एकक पृष्ठभागावर लावलेल्या बलाला काय म्हणतात, दाब असे म्हणतात, प्रेशर असं म्हणतात. बलाचं एकक काय आहे, बलाचं एकक काय असणार आहे, तर ते असणार आहे न्यूटन. बलाचे एकक काय असणार आहे, न्यूटन असणार आहे. ज्या अभिक्रियेत 2 किंवा अधिक अभिक्रियाकारकापासून फक्त एकच उत्पादित तयार होतं त्याला काय म्हणतात, संयोग अभिक्रिया असं म्हणतात. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. ज्या अभिक्रियामध्ये एक घटक दुसऱ्या घटकाला विस्थापित करतो, एक घटक दुसऱ्या घटकाला विस्थापित करतो व वेगळे करतो त्याला विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. ज्या अभिक्रियेमध्ये मूलद्रव्याशी किंवा संयुगाशी हायड्रोजनचा संयोग होतो किंवा संयोगातून ऑक्सिजन गमावला जातो त्याला काय म्हणतात, क्षपन असे म्हणतात. प्रश्न रिपीट होत आहेत परंतु तुमचं याच व्हिडिओमध्ये सर्व प्रश्न पाठ होऊन जाणार आहेत, त्यामुळे लक्ष द्या. पहा, ज्या अभिक्रियेमध्ये ऑक्सिजन गमावला जातो त्याला काय म्हणायचं, क्षपन असं म्हणायचं. ऑक्सिजन गमावला म्हणजे काय, क्षपन. आणि हायड्रोजन गमावला म्हणजे आपण मगाशीच पाहिलं होतं, हायड्रोजन गमावला म्हणजे त्याला काय म्हणायचं, ऑक्सिडीकरण असं म्हणायचं. यानंतर ज्या अभिक्रियेतून उष्णता बाहेर पडते त्याला उष्मादायी असं म्हणतात. ठीक आहे. पाण्यात वाढणारे परंतु अपुष्प असणारे शैवाल कोणता आहे, तर स्पायरोगायरा. स्पायरोगायरा हे या ठिकाणी अपुष्प असणारे शैवाल आहे. पाण्यात वाढणारे परंतु अपुष्प असणारे शैवाल कोणते, स्पायरोगायरा. तुम्ही नाव ऐकलं असेल परंतु या ठिकाणी तर तुमची कन्सेप्ट क्लिअर झालेली आहे. स्पायरोगायरा काय आहे, पाण्यात वाढणारं परंतु अपुष्प असणारं शेवाळ आहे. जमिनीवर भात शेतीत कोणते शेवाळ आढळते, तर नॉस्टॉक नावाचं शेवाळ त्या ठिकाणी आढळतं. यानंतर श्वासमार्गे वेरिसेला झोस्टर हा विषाणू निरोगी व्यक्तीच्या शरीरात गेल्यास कोणता रोग होतो, तर कांजण्या. कांजण्या हा रोग वेरिसेला झोस्टर या व्हायरसमुळे, विषाणूमुळे होतो, लक्षात ठेवा. यानंतर 1 किलोग्राम लाकडापासून सुमारे किती किलो जूल एवढी ऊर्जा मिळते, तर 1700 किलो जूल एवढी आपल्याला ऊर्जा मिळते. उष्णता किंवा ऊर्जेचे एकक काय आहे, ठीक आहे, उष्णता या ऊर्जेचे एकक काय आहे, तर जूल हे आहे. उष्णता या ऊर्जेचे एकक काय असणार आहे, जूल हे असणार आहे. यानंतर हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे, 21% आहे. हवेमध्ये कोणत्या वायूचे प्रमाण सर्वात जास्त आहे, उत्तर असणार आहे नायट्रोजनचं. विजेच्या बल्बमध्ये डॅश हे वापरले जाते, तर अर्गॉन. ठीक आहे. लाईट बल्बमध्ये काय वापरलं जातं, अर्गॉन हा वापरला जातो. गहू या पिकावर कोणता रोग पडतो, तांबेरा. MPSCमध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर गहू या पिकावर कोणता रोग पडतो, तांबेरा नावाचा रोग पडतो. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. अमोनिया निर्मितीसाठी तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी कोणता वायू उपयोगी ठरतो, नायट्रोजन हा वायू उपयोगी पडतो. ज्वलनासाठी उपयोगी असणारा वायू कोणता आहे, ऑक्सिजन. ऑक्सिजन ज्वलनासाठी महत्त्वाचा असतो. रस्त्यावरच्या दिव्यामध्ये प्रामुख्याने असणारा वायू कोणता, निऑन. ठीक आहे. आपण मगाशी डिस्कस केलं होतं, रस्त्यावर ज्या काही जाहिराती असतात, ॲडव्हर्टायझिंग असतात त्याच्यामध्ये निऑन वापरला जातो. फ्लॅश फोटोग्राफीमध्ये आढळणारा वायू कोणता, झेनॉन हा वायू फ्लॅश फोटोग्राफीमध्ये वापरला जातो. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. वातावरणाच्या कोणत्या थरात ओझोन वायू आढळतो, खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न. स्थितांबर या थरामध्ये ओझोन वायू आढळतो. यानंतर ओझोन दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो, तर पहा 16 सप्टेंबर हा दिवस ओझोन दिन म्हणून
त्या ठिकाणी साजरा केला जातो, सेलिब्रेट केला जातो. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. इथून पुढच्या पार्टमध्ये आपण उरलेले विज्ञानाचे प्रश्न पाहूया. आय होप तुम्हाला सर्वांना व्हिडिओ आवडला असेल आणि येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला हा व्हिडिओ नक्की उपयोगी पडणार आहे. ठीक आहे मित्रांनो, आपला जो विज्ञानचा जो सिलेबस आहे तो 5वी ते 8वीच्या अभ्यासक्रमावर आहे आणि आपण ते सर्व प्रश्न एकत्रित केलेले आहेत. त्यामुळं मला खात्री आहे येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला याच्यामधूनच प्रश्न येतील. त्याच्यामुळं येणारे व्हिडिओ देखील पहा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या मित्रांना देखील निसंकोचपणे शेअर करा. ठीक आहे, आपण या ठिकाणी जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे. आपले सर्व शिक्षक मित्र त्या ठिकाणी एक्झाम पास झाले पाहिजे, हा आपला उद्देश आहे. त्यामुळं नक्की या ठिकाणी PDF आहे, PDF डाउनलोड करा ॲपवरची, मित्रांना PDF पाठवा आणि व्हिडिओ देखील मित्रांना नक्की शेअर करा. आणि जास्तीत जास्त कमेंट्स आणि लाईक्स हे आपण यूट्यूब या प्लॅटफॉर्मवर शिकवतो आहे, म्हणजे शिक्षकासाठी हेच सर्वात मोठं प्रोत्साहन असतं. ठीक आहे, जास्तीत जास्त कमेंट्स करायचे आणि लाईक करायचं. लाईक करायला काही जास्त वेळ लागत नाही, कमेंट्स करायला देखील जास्त वेळ लागत नाही. तर तुम्ही लाईक्स आणि कमेंट्स नक्की करू शकता. त्याच्यामुळे काय होतं, व्हिडिओ बनवण्यासाठी जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळतं. आज आपल्या यूट्यूब चॅनलवर 800 व्हिडिओ कंप्लीट झालेले आहेत आणि आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे. जास्तीत जास्त पॉझिटिव्ह कमेंट्स आपल्या कमेंट सेक्शनमध्ये असतात, ते पाहून व्हिडिओ बनवण्यासाठी आणखीन उत्साह येतो. त्यासाठी सर्वांचं खूप खूप धन्यवाद. येणाऱ्या परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. 2024ची TET एक्झाम सध्या चालू आहे. हा व्हिडिओ तुम्ही पुढच्या वर्षी जरी बघितला, नंतर जरी बघितला तरी देखील तुम्हाला नक्कीच पुढच्या एक्झाममध्ये फायदा होईल किंवा जे विद्यार्थी नव्यानं पुढच्या वर्षी हे व्हिडिओ बघतील त्यांना देखील फायदा होणार आहे. कदाचित तुमच्या स्पर्धा परीक्षांच्या वेळेस देखील तुम्ही हा व्हिडिओ पाहाल. ठीक आहे, परंतु येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अशा प्रकारे आपल्याला शालेय ज्ञानचा जो व्हिडिओ आहे तो महत्त्वाचा असतो. त्यामुळंच या ठिकाणी आपण शालेय ज्ञानावर आधारित हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुमच्या सर्वांना परीक्षेला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.